येईल कसं ओळखायचा? काय करायचं? पूर्व दिशा ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, उद्या देखील काय करा, दिवस मावळत असताना आज देखील बघा तुम्ही, दिवस मावळत असताना आकाश लाल झालं होतं, तांबडं झालं होतं. हे जे मागं पाऊस येणार होतं ना आता, त्या 2 दिवसाखाली तांबडा आवाज झालं होतं की नव्हतं? यापुढे मला देखील पाऊस विचारायचं नाही. पावसाळ्यामध्ये तांबडा आवाज झालं त्याचा फोटो काढून ठेवायचा. तांबडा आवाज झाल्यानंतर फोटो काढल्यानंतर लगेच आपल्या मित्रांना आता 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पावसाचं कारण लक्षात. त्याचं शास्त्रीय कारण सांगतो, हे तांबडा आवाज वरून राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरल्यानंतर 3 दिवसाला होतं म्हणून हे पावसाचं कारण लक्षात. परत सांगतो आणखी एक सोपं पावसाचं ओळखायचा. आपल्या घरी असे लाईट आहेत बघा, आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले, पाकोळे आल्या, आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे म्हणून एक पावसाचं कारण लक्षात येतं. परत सांगतो आणखी पावसाचं ओळखायचा. जून महिन्याच्या मध्ये काय होतं, जून महिना लागतो, सगळ्या संस्था सांगतात मान्सून यायला, पण योगावर कधी काय होतं, असं उभं वारा सुटतं बघा, आणि उभं वारा सुटल्यानंतर तुम्हाला पाऊस येईल कोणी सांगत नाही. मग अशा वेळेस कोणाला विचारायचं? कोणालाच विचारायचं नाही. एक सोपं काही सांगतो, उभं वारा सुटल्याच्या नंतर त्याचे तुमचे झाड येतात, त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये आंघोळ करतात. चिमण्याला जर धुळीने आंघोळ केली वैकी 4 दिवसाला पाऊस येतो म्हणून एक पाऊस येतं करायला लागतं. परत सांगतो पाऊस येतं कवा येतात. तुमच्या शेतामध्ये पिंपळाचं झाड आहे, गावामध्ये पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे. ज्या वर्षी कावळ्याने घरटं पिंपळाच्या झाडावर एकदम शेंड्याला केलं त्या वर्षी पाऊस कमी पडतो, आणि कावळ्याने घरटं 3 फुटाने घर खाली केलं त्या वर्षी जास्त पाऊस होतो. असा अंदाज तुम्हाला ते कावळा